नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की कांचन त्याचबरोबर बाकीचे सर्वजण घरी आहेत आणि आता दिवाळीची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर इकडे संजनाची अशी अवस्था झालेली आहे की तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशी अवस्था संजनाची झालेली आहे. कारण संजनाला चुकूनही कधी वाटलं नव्हतं की आपल्यावर अशी वेळ येईल आणि अशा गोष्टी तिच्या बाबतीत होतील हा विचारही संजनाने केला नव्हता. आता तिथे जेलमध्ये पण असणाऱ्या बायका संजनाची वाट लावत आहेत, संजनाला तिची लायकी दाखवत आहेत. त्याचबरोबर संजनाच्या बाबतीत जे घडत आहे तिला तिथे मारहाणी होत आहे आणि तिने कंप्लेंट केली तर पोलीस हे तिला फक्त गप्प बसायला सांगत आहेत. त्यामुळं संजनाला मात्र खूपच राग आलेला आहे. तिला ही गोष्ट अजिबात पटत नाही. तर नक्की काय होतं? अभिला आशा असते की त्याची आई त्याला सोडवायला येईल, परंतु अरुंधतीने जो निर्णय घेतलेला आहे तो ऐकून अभिला धक्का बसतो. त्याचबरोबर अभि म्हणू लागतो की आई, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा होती, पण अरुंधतीने त्याला जे सांगितलेलं आहे ते ऐकल्यामुळं अभि मात्र शांतच बसलेला आहे. नक्की काय काय होतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे सुलेखाताईंसाठी कॉफी घेऊन अनिश येतो. सुलेखाताई म्हणतात, खरंच मला खूप गरज होती रे या कॉफीची, बरं झालं तू आलास, असं सुलेखाताई सांगू लागतात. तेव्हा ताईंसाठी त्याने कॉफी आणलेली असते आणि सुलेखाताईंना तो म्हणत असतो की आजी, परत हॅट्रिक झालेली, आपण पुन्हा एक केस जिंकलेलो आहोत. तेवढ्यातच नितीन तिथे येतो आणि सुलेखाताई म्हणू लागतात, मला कळतच नाही आहे की आपण ही केस जिंकली आहे म्हणायचं का काय म्हणायचं, कारण काहीही झालं तरीही आपण ही केस जिंकली आहे असं म्हणू शकत नाही, कारण त्यामुळं आप्पांना किती वाईट वाटलेलं आहे, आप्पांना खरंच खूप त्रास झालेला आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्याचबरोबर इकडे सुलेखाताई म्हणत असतात की आपण ही केस जिंकलो जरी असलो तरीही आपल्याला माहिती आहे की यामुळं एका वडिलांना किती त्रास होऊ शकतो, परंतु त्यांच्यामुळंच हे सगळं झालेलं आहे असं अनिश आणि नितीन सांगतात. कारण अनिरुद्ध, संजना हे चुकीचे वागलेले होते आप्पांसोबत, म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत असं इकडे अनिश त्याचबरोबर नितीन सांगत असतात. त्यामुळं त्यांना असं वाटत असतं की जे काय घडलेलं आहे ते त्यांच्या चुकीमुळंच घडलेलं आहे. पण अनिश म्हणतो की कृपा म्हणजे करून आता तरी संजनाने या सगळ्यातून बाहेर पडावं, या सगळ्यातून जो काय निर्णय आहे तो घ्यावा, हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे सुलेखाताई म्हणतात की मला नाही वाटत की पुन्हा कधी हा विचार तिच्या डोक्यात येईल, असं होणार नाही, कारण ती आणखी तापलेली असणार आहे, आणखी खालच्या थराला गेलेली असणार आहे. अजूनही तिला तसंच वाटणार आहे की आपण काहीही करू शकतो, परंतु काहीही झालं तरीही आत्ता जी अवस्था झालेली आहे त्या सगळ्या अवस्थेला जबाबदार आहे ती फक्त संजना आणि अनिरुद्ध या दोघांमुळेच हे सगळं घडलेलं आहे, यांच्यामुळेच या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत, हे सगळं घडत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताई म्हणतात, मला नाही वाटत की त्यांना कधी अक्कल येईल, त्यांच्यामध्ये काही प्रकाश पडेल असं मला स्वप्नातही वाटत नाही. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताई म्हणत असतात की काहीही झालं तरी मला एकच अपेक्षा आहे की त्यांना त्यांची जी कर्म आहे ती कळावी आणि त्यांनी यातून बाहेर पडावं. त्याचबरोबर नितीन आणि अनिश म्हणतात, म्हणजे सुलेखाताई म्हणतात, कसे देशमाने वकील त्यांना जामीन मिळवून देतीलच, पण जेव्हा ते जामिनावर बाहेर येतील तेव्हा मात्र पूर्णपणे वाट लागलेली असणार आहे. तेव्हा मात्र एक गोष्ट होणार आहे, ती अशी आहे, ती म्हणजे काही झालं तरी आत्ता जामिनावर ते सुटल्यानंतर जी संजना आहे ती आणखी पिसाळलेली असणार आहे. आणि संजनाच्या बाबतीत सुलेखाताई म्हणतात की आपण तिच्याबद्दल कोणताही अर्थ लावू शकत नाही आणि काहीही झालं तरी आत्ता जे घडणार आहे त्याचा त्रास तर सगळ्यांनाच भोगावा लागणार आहे. आणि आप्पांना खूप वाईट वाटलेलं आहे ज्या गोष्टी घडत होत्या, त्यामुळं आप्पा पूर्णपणे तुटलेले आहेत, पूर्णपणे हादरलेले आहेत, त्यांना या गोष्टींचा खूप त्रास झालेला आहे. कारण या सगळ्यामुळं हे सगळं झालेलं असलं तरीही आपल्या वडिलांना आपला मुलगा जेव्हा जेलमध्ये जातो तेव्हा काय वाईट वाटतं हे आप्पांनाच माहिती आहे, हे सुलेखाताई बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा इकडे बाहेर पायरीवरती बसलेली असते आणि तिला अभिबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात. अभि तिला म्हणालेला असतो, तुझी साथ असली की मला खूप बरं वाटतं, म्हणजे अगदी मी समुद्राच्या कडेला आहे, तुझा हात माझ्या हातात आहे, तरीही मला कशाचीच भीती वाटत नाही. माझ्याशी तू लग्न करशील का?
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं अभि म्हणत तिला प्रपोज केलेलं असतं. तेव्हा मात्र अनघाने अभिचं हे प्रपोजल ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि अभिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी मी तुझ्यासोबतच आहे आणि मी तुझ्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे असं वचन अनघाने अभिला दिलेलं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी आठवत असतात आणि त्याचबरोबर इकडे त्याने फुलांचा गुच्छ देऊन तिला प्रपोज केलेला आहे या गोष्टीही तिच्या डोळ्यांसमोरून जात आहेत. आणि त्याचबरोबर इकडे तिला आठवत आहे की अभिने माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे, परंतु आज अभिने जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा त्याला भोगावी लागत आहे. इकडे तिचा आणि अभिचा झालेला साखरपुडा, त्यानंतर त्यांच्या लग्नातले विधी, त्याचबरोबर जानकीचा झालेला जन्म, जानकीला घेऊन अभि आणि अनघा घरात आलेले होते तो प्रसंग, हे सगळे प्रसंग अनघाच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि तिला अभिची आठवण येत असते. तिला रडू येत असतं. अभि तू एवढा चांगला आहेस, मग असं का वागतो, कधी कधी एवढं चुकीचं का वागतो, हा प्रश्न ती विचारत असते. तिला अभिसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवत असतात. आज जानकी जी तिच्या आयुष्यात आहे ती फक्त आणि फक्त अभिमुळे आहे. माहिती आहे तिला की अभिला खूप त्रास होतो, परंतु अभि असं चुकीचं का वागतो हा प्रश्न तिला पडलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टींमुळंच हे सगळं होत आहे. आणि इकडे आरोही तिथे येते आणि आरोही म्हणू लागते की आत्ता आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे. आणि आरोही म्हणते की काय झालेलं आहे अनघा. अनघा म्हणते की मला हे कळतच नाही आहे की नक्की कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कशा पद्धतीनं केला पाहिजे हेच कळत नाही असं आरोहीचं म्हणणं असतं. आरोहीला अनघा म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा अनघा म्हणते की अगं अभि असं का वागतो ना तेच मला कळत नाही आहे, म्हणजे कशासाठी अभि असा वागतो प्रत्येक वेळेस हीच गोष्ट माझ्या लक्षात येत नाही असं अनघा सांगू लागते. कारण प्रत्येक वेळेस मी त्याला सांगितलेलं आहे अशा चुका करू नकोस, पण तो ऐकतच नाही. तो प्रत्येक वेळेस असंच काहीतरी वागत असतो आणि त्याचा त्रास सगळ्यांना होत असतो, बघितलंस ना तू, असं अनघा सांगत असते. तेव्हा आरोही म्हणते की तू अभिला जाऊन भेटून ये. तेव्हा अनघा म्हणते की नाही, आई आणि दादांनाही खूप त्रास झालेला आहे अभिच्या या वागण्याचा. अगं तो डॉक्टर आहे, आत्ताही त्याचं काही बरं चाललं आहे असं नाही, पण बघितलंस ना आता त्याला 1 वर्ष जेलमध्ये राहावं लागणार आहे. त्यानंतर काय म्हणतील पेशंट, सांग बरं, पेशंट येतील का त्याच्याकडे, काय येतील आणि काय यावं पेशंटने, असं अनघाचं म्हणणं असतं. अनघा म्हणत असते की तो चुकीचाच वागलेला आहे तर त्याला त्याची शिक्षा ही भोगावी लागणारच आहे असं अनघाला वाटत असतं. आणि अनघा हे सर्व बोलत असते. त्याचबरोबर अनघा म्हणत असते की मी त्याला भेटायला नाही गेले कारण तो ना प्रत्येक वेळेस असाच वागणार आहे. तेव्हा आरोही म्हणते 1-2 दिवसात देशपांडे वकील त्यांना जामीन मिळवून देतील. तेव्हा अनघा म्हणते की त्यावेळेस तरी त्याला सुबुद्धी यावी की आपण यांच्यामुळं जेलमध्ये गेलेलो होतो, यांच्यामुळं यांची साथ दिलेली आहे म्हणून असं वागलेलो आहे. अनघा म्हणते मला कळतच नाही आहे की मी किती वेळा त्याला समजून घेऊ, किती वेळा त्याला समजून सांगू, पण प्रत्येक वेळेस जर त्याच्याकडून त्याच चुका घडत असतील तर काय करू मी, हा प्रश्न अनघा विचारत आहे. तेव्हा आरोही म्हणते की बरोबर आहे तुझं म्हणणं अनघा, परंतु आत्ता विचार तर करावा लागणार आहे ना, असं ती म्हणत असते. दोघीही बोलत असतात, एकमेकींची समजूत घालत असतात. तेव्हा आरोही अनघाला म्हणू लागते की आम्हाला सोडून कधीही जाऊ नकोस. तेव्हा अनघा म्हणते की नाही, मी कधीच तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही असं स्पष्टपणे अनघा सांगत आहे. काही झालं तरी मी जानकीला घेऊन या घराच्या बाहेर जाणार नाही असं अनघा स्पष्टपणे सांगत असते. इकडे संजना आता जेलमध्ये आहे, ऑलरेडी तिथं 2 बायका आहेत आणि त्या म्हणतात की ही नवीन आली आहे ना, बघूया कोण आहे आपण, असं म्हणत त्या दोघीही संजनाकडे जातात आणि संजनाला विचारू लागतात कोण गं तू, काय करून आली आहेस सांग. तेव्हा संजना म्हणते मी नाही तुमच्यातली, मी नाही तुमच्यातली. तेव्हा त्या म्हणतात आमच्यातली नाही म्हणजे, नाही आम्ही चोरी करून आलो आहे. तू काय केलं आहे, खून केला आहेस का कोणाचा, नाही कळू दे तरी आम्हाला, असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की संजना तिथे म्हणत असते की अहो प्लीज असं नका बोलू, मी तुमच्यातली नाही आहे असं संजनाचं म्हणणं आहे. परंतु तरीही आपल्याला पाहायला इकडे संजना म्हणत असते की मला असं करू नका, माझा काही संबंध नाही आहे, मी त्यातली नाही आहे, हे संजनाचं वारंवार सांगणं असतं. परंतु त्या दोघीजणी तिथे येतात, संजनाच्या गळ्यातली चेन ओढू लागतात. तेव्हा संजना म्हणू लागते की सोड, हिसका देते त्यांच्या हाताला. म्हणजे इतर वेळी संजना अगदी फटाकडीसारखी असते,
पण तिथं तिचं मात्र अगदी तिथे फुसका बॉम्ब झालेला असतो. ती काहीच करू शकत नसते. त्या दोघींनी संजनाचा हात पकडलेला असतो आणि संजनाला म्हणत असतात की तुला जे काय वाटतंय ना तसं काही नाही आहे, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरी आत्ता तू जे काय म्हणत आहेस किंवा तुझ्या डोक्यात जे काही विचार आहेत ना ते नाही आहे. तो इथं चोरी करूनच आलेली आहे किंवा खून करून आलेली असशील. संजना जोरजोरात ओरडू लागते. त्या हवालदार मॅडम आहेत त्यांना बोलवू लागते. परंतु त्या हवालदार मॅडम तिथे येतात आणि संजनाला म्हणतात, काय झालं ओरडायला? ओरडायचं नाही अजिबात, गप्पा बसून राहायचं, आवाज येता कामा नये. संजना सांगते, मला इथे नाही राहायचं, मला दुसरीकडे ठेवा, मला इथे राहायचं नाही आहे असं संजना सांगत असते. तेव्हा त्या म्हणतात, गप्पा बस ग, आवाज अजिबात येता कामा नये. आणि त्या दोघींनाही सांगतात की गप्पा बसायचं, अजिबात आवाज करायचा नाही असं म्हणून तिथून निघून जातात. संजना मात्र रडत असते. ती म्हणत असते की मला इथं नका ठेवू, मला दुसरीकडे ठेवा, मला इथे राहायचं नाही आहे असं संजना सांगत आहे. परंतु त्या मात्र संजनाचं त्या ऐकत नाहीत. तिघींनाही दम देतात त्या मॅडम आणि तिथून निघून जातात. आता संजनाची पुरती वाट लागलेली असते आणि संजनाला कळत नसतं की आपल्याला उठता बसता लाथाबुक्या खाव्या लागणार याची जाणीव संजनाला झालेली आहे. संजनाला सांगितलेलं आहे की तिथं कोपऱ्यात बसून राहायचं, अजिबात आवाज करायचा नाही. इकडे या दोघींनाही तेच सांगितलेलं असतं. पुन्हा त्या गप्प बसतात आणि संजनाकडे पाहू लागतात. संजना मात्र डोक्याला हात लावून रडत असते. तेवढ्यात अरुंधती तिथे येते आणि म्हणते, संजना. तेव्हा संजना म्हणते, तू कशाला आलीस इथे? नाही, माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीस का? तेव्हा अरुंधती म्हणते, नाही, मी जखमेवर मीठ चोळायची काहीच गरज नाही आहे, ते ऑलरेडी तू चोळून घेतलेलंच आहेस ना, कारण तू तुझ्या कर्माने या ठिकाणी आलेली आहे, काय गरज होती तुला हे सगळं करायची, असं अरुंधती संजनाला म्हणत असते. तेव्हा संजना म्हणत असते की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही हे तू मला नको शिकूस, कारण मला माहिती आहे हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू जर आप्पांना केस करायला फोर्स केला नसताना तर तिथे टॉवर उभा राहिला असता. अरुंधती म्हणते, पण गरज काय होती? सगळेजण गुण्या गोविंदाने राहत होते ना, आप्पांना फसवून तुम्ही सह्या घेतल्या म्हणून तुमच्यावर ही वेळ आलेली आहे, यामध्ये माझा काहीही दोष नाही असं अरुंधती संजनाला सांगत असते. परंतु संजना म्हणत असते की जरीही आम्ही सह्या घेतल्या असल्या तरीही तिथं टॉवर उभा राहणार होता आणि याचा फायदा सगळ्यांनाच होणार होता. तुला काय वाटलं की तू कसंही वागशील, त्या घरामध्ये तुझ्या सगळ्या आठवणी आहेत, सगळ्या कोपऱ्यात तू आहेस, त्या घरामध्ये मी माझा नवा संसार कसा थाटायचा होता? अरुंधती म्हणते की तुला ॲक्सेप्ट केलेलं होतं सगळ्यांनी, तरीही तू हा निर्णय का घेतला असा संजनाला जाब विचारत असते. तेव्हा संजना म्हणत असते की त्या घरामध्ये तुझ्या आठवणी भरलेल्या आहेत, तिथं माझा संसार मी कसा थाटणार होते, हा प्रश्न संजना अरुंधतीला करत आहे. परंतु अरुंधती तिला म्हणत असते की अगं काहीच प्रॉब्लेम नव्हता, आई आप्पांनी तुला मुलगी मानलेलं होतं, त्या घरात तुझं स्थान निर्माण होत होतं, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होत होत्या, मग हा अट्टहास कशासाठी हवा होता तुला? आणि हे सगळं तूच केलेलं आहेस आणि त्याची शिक्षा आता तुला भोगावी लागत आहे. आणि विचार कर, अनिरुद्ध कशा आहेत हे तुला चांगलंच माहिती होतं. त्यापेक्षा त्यांना जर तू चांगल्या मार्गाने आणलं असतं, चांगल्या मार्गावर आणलं असतं तर ही आज वेळ आली नसती. तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं अरुंधती तिला बोलत असते. संजनाला मात्र खूप राग येत असतो. संजना म्हणत असते की हे सगळं झालेलं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे असं अरुंधतीला बोलत असते. अरुंधती म्हणते की तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, काही झालं तरी या घरामध्ये तुझ्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या गेलेल्या होत्या, तरीही तुला हाव कमी नव्हती ग, तुझी हाव जास्त होती ना, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. अरुंधतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, तुझी हाव वाढत गेली म्हणून ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अरुंधती तिथून जात असते. अभि आणि अनिरुद्ध तिथं असतात त्या जेलमध्ये, तिथूनच अरुंधतीही जात असते. तेव्हा अभि म्हणतो की आई मला खात्री होती तू आम्हाला सोडवायला बाहेर काढायला इथे येणार आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, हीच खात्री जेव्हा अनिरुद्ध आणि संजनाला मदत करणार होतास ना तेव्हा बाळगायची होती. तेव्हा नाही लक्षात आलं तुझ्या की आपण चुकीचं वागतोय, आपल्यामुळं त्रास होऊ शकतो, ह्या गोष्टी तुझ्या नाहीत लक्षात आल्या ना. तेव्हा जर हा विचार केला असता तर आता ही वेळ आलीच नसती तुझ्यावरती असं अरुंधती स्पष्टपणे सांगत आहे. आणि तेव्हा मात्र अभिला धक्का बसलेला आहे. अभि म्हणतो की आई प्लीज असं नको ना करू, तू आई प्लीज असं नको ना करू असं अभि अरुंधतीला सांगत आहे. परंतु अरुंधतीचा
निर्णय ठाम आहे. अरुंधती म्हणते की आता जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा भोगायची तयारी ठेव. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती अनिरुद्धला आणि त्याचबरोबर अभिलाही सांगत आहे की तुम्ही जे काही कर्म केलेलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागत आहे आणि ती भोगावीच लागणार आहे. इकडे घरी अनघा म्हणते की 3 दिवसावर दिवाळी आलेली आहे आणि आपण कशाचीच काहीच तयारी केलेली नाही. तेव्हा मात्र कांचनला राग येतो. कांचन म्हणते तुला कळतंय का? अगं अनिरुद्ध अभि दोघंही जेलमध्ये आहेत आणि तुझ्या डोक्यात काय चालू आहे? दिवाळीची तयारी करायची? अगं काय चाललंय तुझं अनघा, तुला कळतंय का? तेव्हा अरुंधती आणि आप्पाही तिथं आहेत आणि ते त्यांच्याकडे पाहत आहेत. तेव्हा मात्र अरुंधती आणि आप्पा जो काही निर्णय घेतील ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि देशमाने वकील अनिरुद्ध आणि संजना यांना कधी बाहेर काढतो हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.